श्री बाळूमामा प्रसन्न भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून घरातील काळी शक्ती पळून जाईल आणि तुम्हाला धनलाभ होईल याबद्दल बाळूमामांचा भावनिक संदेश आणि चमत्कारिक संदेश याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर ती सर्वांनी ऐकावी, व्हिडिओ पूर्ण बघावा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. तर चला पाहूया चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, घरातील काळी शक्ती पळून जाईल आणि तुम्हाला धनलाभ होईल. बाळूमामांचा हा संदेश फक्त शब्दांचा नाही, तर श्रद्धा, संयम, सत्कर्म आणि अंतर्मनाच्या शुद्धतेचा एक गूढ आणि गहिरा अर्थ सांगणारा आहे. या वाक्यामध्ये केवळ बाह्य अंधश्रद्धेचा अर्थ नाही, तर आपल्या मनातील अंधार, घरातील नकारात्मकता, वाईट विचार, मत्सर, राग, द्वेष आणि आळस यांना दूर करून प्रकाश, समाधान, प्रेम आणि श्रमाच्या बळावर येणाऱ्या खऱ्या संपत्तीचा मार्ग दाखवणारा हा दिव्य संदेश आहे. भक्तांनो, घरातील काळी शक्ती म्हणजे नेमकं काय? ती एखादी अदृश्य भूतबाधा नसून घरात सतत असलेले भांडण, अशांती, गैरसमज, अपमानाची भावना, एकमेकांवरचा अविश्वास, नकारात्मक बोलणे, निराशा आणि देवावरचा कमी झालेला तुमचा विश्वास हीच खरी काळी शक्ती असते. भक्तांनो, ज्या घरात सतत तक्रारी, दोषारोप, पैशावरून वाद, नात्यांमध्ये दुरावा आणि मनात असंतोष असतो, त्या घरात संपत्ती येऊन टिकत नाही. कारण लक्ष्मीला स्थैर्य, स्वच्छता, समाधान आणि प्रेम आवडत असते. भक्तांनो, तसेच भक्तांनो, श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामा सांगतात की घरातील काळी शक्ती घालवायची असेल तर प्रथम घराचे वातावरण तुम्हाला बदलायला हवे. पहाटे उठून घर स्वच्छ करा, देवघरातील दिवा प्रज्वलित करा. एक साधा नामजप जरी मनापासून केला तरी घरात नकारात्मकता, स्पंदने निर्माण होतात. भक्तांनो, ज्या घरात देवाचे स्मरण होते तिथे भीती राहत नाही. जिथे भीती नाही तिथे अंधार राहत नाही. आणि भक्तांनो, जिथे अंधार नाही तिथे काळी शक्ती टिकत नाही. परंतु केवळ पूजा करून धनलाभ होत नसतो. भक्तांनो, बाळूमामांचा संदेश खूप खोल आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, की श्रमाशिवाय आणि प्रामाणिकपणाशिवाय आलेले धन, जर मन शुद्ध असेल, कष्ट प्रामाणिक असतील आणि देवावर नितांत श्रद्धा असेल तर हळूहळू परिस्थिती बदलते. सुरुवातीला छोटे बदल भक्तांनो दिसतील तुम्हाला. सुरुवातीला छोटे बदल दिसतात. घरातले भांडण कमी होते, मन शांत होते, कामात लक्ष वाढते, योग्य निर्णय घेता येतात. हाच बदल भक्तांनो पुढे जाऊन धनलाभाचे कारण ठरतो. कधी कधी लोक काळी शक्ती म्हणून जे समजतात ते प्रत्यक्षात आपल्या चुकीच्या सवयी असतात. उधळपट्टी, वाईट संगत, नशा, खोटेपणा, आळस आणि पैशाचा अपमान हीच खरी काळी शक्ती आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, लक्ष्मीचा आदर करायला शिक. कमावलेल्या प्रत्येक रुपया हा देवाचा प्रसाद आहे हे मानून वापर. भक्तांनो, पैशाची नासाडी करू नकोस, गरजूंना मदत कर. जिथे दान आहे तिथे धन वाढते. घरातील महिलांचा सन्मान कर, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, ज्येष्ठांचा आदर कर आणि लहानावर प्रेम कर. या दोन गोष्टी जिथे आहेत तिथे काळी शक्ती आपोआप निघून जाते. कारण अशा घरात देवाचे वास्तव्य असते. बाळूमामांचा संदेश हा केवळ चमत्काराचा नाही तर संस्काराचा आहे. भक्तांनो, जर तुम्हाला खरोखरच घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर दररोज थोडा वेळ भक्तांनो कुटुंबासोबत बसा. दररोज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवा. थोडा वेळ एकत्र जेवा, एकमेकांचे मन ऐका, क्षमा करा आणि विसरा. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा. देवघरात दररोज दिवा लावा. शनिवारी किंवा गुरुवारी साधा नामजप करा. हे करताना मनात शंका नको तर विश्वास हवा. धनलाभ म्हणजे फक्त नोटांचा ढीग नाही. खरे धन म्हणजे निरोगी शरीर, शांत मन, प्रेमळ कुटुंब आणि समाधान. जेव्हा मन समाधानी असते तेव्हा विचार सकारात्मक होतात. सकारात्मक विचार योग्य कृतीकडे नेतात. कृती योग्य संधी निर्माण करतात
आणि संधीमधून धनलाभ होतो भक्तांनो. हा प्रवास थोडा वेळ घेईल, पण तो कायमस्वरूपी असेल. बाळूमामा सांगतात देवा भक्तांनो, बाळूमामा सांगतात की देवा माझ्या घरातून अंधार दूर कर, माझ्या मनातील राग मत्सर भीती दूर कर, मला योग्य मार्ग दाखव. ही संधी प्रार्थना जर मनापासून केली भक्तांनो, तर घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते. जिथे प्रकाश आहे तिथे भक्तांनो सावलीला सुंदर दिसते. म्हणून हा संदेश अंधविश्वासाचा नाही, तर आत्मविश्वासाचा आहे. काळी शक्ती बाहेर नाही, ती आपल्या मनात असते. ती दूर करण्यासाठी श्रद्धा, संयम, सत्कर्म आणि प्रामाणिक कष्ट हाच उपाय आहे. आणि जेव्हा हे 4 स्तंभ मजबूत होतात, तेव्हा धनलाभ आपोआप तुमच्याकडे आकर्षित होते. बाळूमामांचा हा संदेश आपल्याला सांगतो, घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, विचार स्वच्छ ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि भक्तांनो हातावर हात ठेवू नका. कष्ट करा, प्रेम करा, दान करा, काळी शक्ती पळून जाईल आणि लक्ष्मी दारात येईल. भक्तांनो हीच या वाक्याचा खरा अर्थ आहे. तसेच भक्तांनो बाळूमामा सांगतात, जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या घरातून काळी शक्ती जाऊ दे, तेव्हा प्रथम स्वतःच्या मनातील अंधार ओळखा. कारण घर हे भिंतीचे नसते, ते मनाचे बनलेले असते. ज्या घरात प्रत्येक जण स्वतःचा विचार खाली ठेवतो, तिथे भक्तांनो देव आपोआप वास करतो. आणि जिथे देवाचा वास आहे तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती थांबू शकत नाही. ते पुढे सांगतात की घरात दररोज किमान एकदा तरी देवाचे नाम प्रेमाने घ्या. आवाज मोठा असण्याची गरज नाही, पण भावना खरी असावी. जिथे नामस्मरण असते भक्तांनो, जिथे नामस्मरण असते तिथे वातावरण एक अदृश्य प्रकाश निर्माण होते. हा प्रकाश मनातील भीती, शंका, असुरक्षितता हळूहळू वितळवतो. आणि जेव्हा भीती जाते तेव्हा माणूस धाडसी निर्णय घेतो. धाडसी निर्णय हेच धनलाभाचे पहिले पाऊल असते. भक्तांनो घरात स्त्रियांचा सन्मान करायला शिका, लक्ष्मी प्रसन्न होईल असे ते प्रेमाने सांगतात. आपल्या घरातील आपले भक्त, आपले बाळूमामा सुद्धा सांगतात. आईच्या पायाला स्पर्श करा, पत्नीशी गोड बोला, बहिणीला आधार द्या. हे फक्त संस्कार नाहीत, ही समृद्धीची बीज आहेत. ज्या घरात स्त्रीच्या डोळ्यात अश्रू नसतात तिथे भक्तांनो देवाची कृपा असते. ते पुढे सांगतात की घरात एखादा कोपरा असा ठेवा की शांतता असेल. जिथे बसून स्वतःशी बोला, मी चांगला आहे, मी प्रयत्नशील आहे, देवा माझ्यासोबत आहे. देव हा आत्मसंवाद तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलतो. आणि भक्तांनो काळी शक्ती म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. आणि जेव्हा आत्मविश्वास जागा होतो तेव्हा अंधार आपोआप पळून जातो. भक्तांनो दान धर्माबद्दल ते सांगतात, तुमच्याकडे जास्त नसेल तरी थोडे द्या. एक रोटी भक्तांनो दान करा, 1 रुपया दान करा, एक चांगला शब्द बोला, हे सुद्धा दानच आहे. देणाऱ्याच्या हातात कधी कमी पडत नाही, कारण देणं म्हणजे विश्वासावर विश्वास ठेवणं. आणि भक्तांनो विश्वासाला नेहमी उत्तर देणं. बाळूमामा सांगतात, रात्री झोपताना मनात राग ठेवू नका. त्यांच्याशी भांडण झाले त्याला मनातून माफ करा, कारण राग हीच सर्वात मोठी काळी शक्ती आहे. तो भक्तांनो घरात राहिला तर लक्ष्मी दारातून परत जाते. क्षमा केली की घर हलके होते. हलके घर म्हणजे सुखाचे घर. बाळूमामा सांगतात, चमत्कार शोधू नका, परिवर्तन घडवा. रोज एक छोटी चांगली सवय लावा. लवकर उठा, घर झाडा, देवाला नामस्मरण करा. आई वडिलांचा भक्तांनो आशीर्वाद घ्यायला शिका. प्रामाणिक कष्ट करा आणि भक्तांनो दिवसाच्या शेवटी देवाचे आभार माना. हे साधे नियम पाळले तर तुमच्या घरातून अंधार नक्की जाईल. भक्तांनो धनलाभ हा फक्त पैशाचा नसतो. कधी तो नवीन संधीच्या रूपात येतो, कधी तो एखाद्या चांगल्या माणसांच्या भेटीतून येतो, कधी तो अचानक मिळालेल्या समाधानातून येतो आणि हळूहळू तो प्रत्यक्ष पैशातून दिसू लागतो. बाळूमामांचा संदेश भक्तांनो, बाळूमामांचा संदेश असाच आहे, देवावर विश्वास ठेवा. बाळूमामा सांगतात, देवावर मनापासून विश्वास ठेवा. नामस्मरण तुम्ही मनात करा, मनापासून करा, पण स्वतःवरही तितकाच विश्वास ठेवा. श्रद्धा आणि श्रम यांची जोडी झाली की कोणतीही काळी शक्ती टिकू शकत नाही.
भक्तांनो, बाळूमामा म्हणतात घरातील काळी शक्ती बाहेरून येत नाही, ती हळूहळू आपल्या विचारातून जन्म घेते. जेव्हा मनात सतत तुलना असते त्यांच्याकडे जास्त असते. माझ्याकडे भक्तांनो कमी आहे, भक्तांनो माझ्याकडे कमी आहे, तेव्हा न्यूनगंड तयार होतो. हा न्यूनगंड घरात असंतोष पसरवतो. भक्तांनो, असंतोष म्हणजे अंधार, आणि जिथे अंधार आहे तिथे प्रगतीचा प्रकाश दिसत नाही. म्हणून बाळूमामा सांगतात तुलना सोडा, कृतज्ञता धरा. रोज रात्री झोपताना 3 गोष्टीसाठी देवाचे आभार माना. हळूहळू मनाची ऊर्जा बदलू लागेल. बाळूमामा सांगतात की घरात पैशाची अडचण असेल तर प्रथम पैशाबद्दलचा दृष्टिकोन बदला. पैसा वाईट नाही, पण पैशासाठी चुकीचा मार्ग वाईट आहे. जे धन प्रामाणिक मार्गाने येते ते शांतता घेऊन येते. जे धन फसवणूक करून येते ते घरात अशांती घेऊन येते. म्हणून बाळूमामा सांगतात कमवा कमी पण स्वच्छ कमवा. कमवा कमी पण स्वच्छ कमवा. स्वच्छ कमाईत देवाची कृपा असते. भक्तांनो, ते पुढे सांगतात की घरात सकाळी पहिली वाणी गोड असावी. उठल्यावर एकमेकांना हसून बोला. सकाळचा सूर जर प्रेमाचा असेल तर संपूर्ण दिवसाची लय बदलते. भक्तांनो, घरातील वातावरण हेच तुमच्या नशिबाचे बीज असते. ज्या घरात आशीर्वादाचे शब्द असतात तिथे संकटेही अजून लहान वाटतात. बाळूमामा एक सुंदर विचार देतात. भक्तांनो, घरात दिवा लावा पण मनातील दिवा लावा. घरात दिवा लावा पण मनातही दिवा लावा. बाहेरचा दिवा तेलाने पेटतो पण मनाचा दिवा श्रद्धेने पेटतो. भक्तांनो, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर विश्वासाने केलेला प्रयत्न आहे. तुम्ही प्रयत्न करा, बाकी देवावर सोडा. जे तुमच्या हातात आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा. जे तुमच्या हातात नाही ते चिंता करून वाढवू नका. बाळूमामा सांगतात कधी कधी घरात अडचणी येतात कारण आपण स्वतःलाच कमी लेखतो. माझ्याकडून काही होणार नाही हा विचार सर्वात मोठी काळी शक्ती आहे. तो विचार बदला. मी प्रयत्न करीन, देव माझ्या सोबत आहे हा विचार मनात रुजवा. विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलले की परिणाम बदलतो. भक्तांनो, बाळूमामांच्या संदेशात कुटुंबातील ऐक्याला खूप महत्त्व आहे. ते म्हणतात एकत्र बसून जेवण करणारे कुटुंब तुटत नाही. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा, 2 गोड शब्द बोला. हे छोटे क्षणच घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात. जिथे प्रेम आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते. ते सांगतात की दारात येणाऱ्या प्रत्येकाला आदराने वागवा. पाहुणा देवा समान असतो हे केवळ वाक्य नाही, ती एक ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही कोणाला पाणी देता, हसून बोलता, तेव्हा तुमच्या घरातून चांगली तरंगाची निर्मिती होते. ते तरंग तुमच्या भाग्यात बदल घडवतात. राग, मत्सर, अपशब्द हे 3 गोष्टी घरात शांतता खातात. म्हणून ते सांगतात राग आला तर थोडा शांत बस. मत्सर आला तर स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. अपशब्द बोलायची इच्छा झाली तर गप्प राहा. हे 3 नियम पाळले तरी घरातील अंधार अर्धा कमी होतो. ते आणखी सांगतात धनलाभ हवा असेल तर प्रथम मनलाभ करा. मन समाधानी असेल तर धन टिकते. असमाधानी माणूस करोडपती असला तरी गरीबच असतो. समाधानी माणूस थोड्यातही श्रीमंत असतो. बाळूमामांचा शेवटी एक गुड वाक्य सांगतात. भक्तांनो, बाळूमामा एक शेवट सांगतात तुमच्या घराचा दरवाजा देवांसाठी उघडा ठेवा पण वाईट विचारांसाठी बंद ठेवा. याचा अर्थ असा की चांगल्या सवयी स्वीकारा, वाईट सवयी सोडा. रोज थोडा नामजप, थोडे चांगले वाचन, थोडी सेवा हेच खरे उपाय आहे. हळूहळू तुम्हाला जाणवेल की घरात शांतता वाढेल. घरात आपली शांतता होत आहे, माझं कुटुंब शांत झालेलं आहे, चांगले वातावरण चालू झाले. तुम्हाला हळूहळू समजेल. अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडू लागतील. कामात प्रगती होते. पैशाचे मार्ग तयार होतील. आणि तुम्हाला भक्तांनो, आणि तुम्ही म्हणशील खरंच काळी शक्ती निघून गेलेली आहे. कारण प्रत्यक्षात बदल बाहेर नव्हता. भक्तांनो, प्रत्यक्षात बदल बाहेर नव्हता, तो तुमच्यात झाला होता. भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश, बाळूमामांचे चांगले संदेश, महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं.